Hello students, in previous video we see some chemical properties of alcohols. Now in this video we are going to study the remaining chemical properties of alcohols, and also we study the chemical properties of phenols. Now we are start from reaction due to breaking of carbon oxygen bond in alcohol. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्सच्या काही केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या उरलेल्या अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्या सोबत फिनॉल्सच्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. सुरुवात आपण अल्कोहोल पासून करू. रिएक्शन्स ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आपल्याला या रिएक्शन पासून स्टार्ट करायचे आहे. याच्यातली पहिली रिएक्शन आहे रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. पहिल्या रिएक्शन मध्ये आपण अल्कोहोलची रिएक्शन आपण हायड्रोजन हॅलाइड सोबत करणार आहोत. In this reaction, alcohols reacts with hydrogen halide. या रिएक्शन मध्ये अल्कोहोल जो असतो, कोणताही अल्कोहोल, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शियरी टाइपचे अल्कोहोल, त्याची रिएक्शन आपण कोणासोबत करतो? हायड्रोजन हॅलाइड सोबत. Here reaction condition is given. This reaction condition is different for different hydrogen halide. ही रिएक्शन कंडिशन जी आहे ती डिफरंट असते. जर आपण हायड्रोजन हॅलाइड डिफरंट घेतला, HCl घेतला, HBr घेतला किंवा HI घेतला, यांच्यासाठी रिएक्शन कंडिशन ही डिफरंट असते. and then it gives a product. This reaction forms a product alkyl halide with the loss of water molecule. आणि या रिएक्शन मध्ये आपल्याला अल्किल हॅलाइड हा प्रोडक्ट मिळतो आणि त्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल हा बाय प्रोडक्ट म्हणून लॉस होत असतो. Okay, here the reactivity of alcohols towards this reaction is like that. Tertiary alcohol much faster reacts than secondary alcohol, and secondary alcohols fastly reacts than primary alcohols. इथं जर आपण अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी बघितली तर ती अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी कशी असते? टर्शियरी अल्कोहोल हा फास्टर रिएक्शन दाखवत असतो कोणापेक्षा? सेकंडरी अल्कोहोल पेक्षा. आणि सेकंडरी अल्कोहोलची रिएक्शन प्रायमरी अल्कोहोल पेक्षा फास्टर असते. ओके, मग जर आपण हीच ऑर्डर कोणाच्या याच्यामध्ये बघितली आपण, इन द टर्म्स ऑफ, इफ वी सी दिस ऑर्डर इन द टर्म्स ऑफ हायड्रोजन हॅलाइड, देन द HI shows faster reaction as compared to HBr, and HBr shows faster reaction as compared to HCl. If we see the separately reaction condition for HCl, HBr and HI, then HCl reacts with alcohol in the presence of ZnCl2. आपल्याला जर HCl ची रिएक्शन अल्कोहोल सोबत करायची असेल तर आपल्याला कॅटलिस्ट लागतो. वी रिक्वायर्ड अ कॅटलिस्ट ZnCl2. बट फॉर रिएक्शन ऑफ HBr and HI with alcohol there is no requirement of catalyst. पण जर आपण HBr आणि HI ची रिएक्शन अल्कोहोल सोबत करायला गेलो तर आपल्याला कॅटलिस्टची गरज पडत नसते. ओके, ही होती फर्स्ट रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन हॅलाइड. ओके, आणि दोघांची रिएक्शन झाली की आपल्याला प्रोडक्ट मिळतो अल्किल हॅलाइड. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट रिएक्शन बघू की जी नेक्स्ट रिएक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोल्सचे ऑक्सिडेशन. सेकंड रिएक्शन ती असणार आहे
ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, अल्कोहोल्सचे ऑक्सिडेशन. Okay, generally when we oxidize alcohols in the presence of oxidizing agent, the alcohols gives different types of product. Different types of alcohols forms different types of product. For example, primary alcohols on oxidation with oxidizing agent like K2Cr2O7 in the presence of sulfuric acid or KMnO4 in the presence of acid, then this primary alcohol gives a product aldehyde. Okay, and further this aldehyde, this reaction is not stop at the aldehyde position. परत ही जी रिएक्शन असते aldehyde फॉर्म झाला की रिएक्शन स्टॉप होत नाही. फर्दर दिस aldehyde ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड. परत हा अल्डेहाइड जो असतो तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ऑक्सिडाइज होत असतो. ओके, जर आपण समजा सेकंडरी अल्कोहोल घेतला, इफ वी ऑक्सिडाइज सेकंडरी अल्कोहोल, जर समजा आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, देन दिस सेकंडरी अल्कोहोल गिव्स अ प्रोडक्ट कीटोन्स. आणि या सेकंडरी अल्कोहोल्स पासून आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो असतो कीटोन. फर्दर द ऑक्सिडेशन ऑफ दिस कीटोन इज नॉट पॉसिबल. या कीटोनचं परत ऑक्सिडेशन पॉसिबल नसतं. हियर when tertiary alcohols are oxidized by using mild oxidizing agent, then there is no reaction. But if we react or we oxidize these alcohols by using strong oxidizing agent, then these alcohols converted into first dehydration of this alcohol take place, and that converted into alkenes, and again the oxidation of these alkenes produce ketones, आणि परत त्या अल्केन्सचे ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो कीटोन्स. ओके, आपण एक एक रिएक्शन याच्यातली व्यवस्थित इन डिटेल स्टडी करून घेऊ आणि परत पुढच्या रिएक्शन कडे जाऊ. पहिला आपण बघू ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स, प्रायमरी अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन. समजा आपल्याकडे प्रायमरी अल्कोहोल दिलाय, वी हॅव अ प्रायमरी अल्कोहोल like this, and we oxidize these primary alcohols in the presence of K2Cr2O7 and dilute H2SO4. These are the oxidizing agent. Okay, this is a primary alcohol, and then this primary alcohol gives product aldehyde with the loss of water molecule, and त्याच्यातनं water molecule loss होईल, dehydration reaction होईल. Okay, sorry, dehydrogenation reaction होईल, hydrogen याच्यातनं remove होईल, and again further this aldehyde gets oxidized to carboxylic acid, आणि हा aldehyde जो असतो परत हा ऑक्सिडाइज होतो आणि आपण तोच ऑक्सिडायझिंग एजंट घेतलाय आणि या अल्डेहाइड पासून आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड हा प्रोडक्ट मिळत असतो. We also oxidize these primary alcohols by using PCC or PDC. Okay, आपण या प्रायमरी अल्कोहोल्सला जर समजा, if this reaction is not stopped at the formation of aldehyde, because further this aldehyde is converted into carboxylic acid. ही रिएक्शन अल्डेहाइड पर्यंत स्टॉप होत नाही, परत या अल्डेहाइडचं कन्वर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. दिस इज द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस रिएक्शन. आता आपल्याला या ड्रॉबॅक वर ओव्हरकम करायचे. टू ओव्हरकम दिस ड्रॉबॅक ऑफ this reaction, then we use PCC
और पीडीसी पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट और पीडीसी पिरिडिनियम डायक्रोमेट यांचा यूज आपण करतो या प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये, आणि अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण पीसीसी आणि पीडीसी चा यूज करतो. आणि ही रिएक्शन फक्त अल्डिहाइड फॉर्म झाला की स्टॉप होऊन जाते. परत त्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होत नाही. ओके, फॉर द conversion of these primary alcohols only to aldehydes. परत जर समजा आपल्याला या प्रायमरी अल्कोहोल्सचे ऑक्सिडेशन फक्त अल्डिहाइड मध्ये करायचे असेल, फक्त अल्डिहाइड मध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड नकोय, देन वी यूज पीसीसी और पीडीसी पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट किंवा पिरिडिनियम डायक्रोमेट. ओके, देन दिस प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड ओनली. आणि या प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन फक्त कशामध्ये होतं बरं? अल्डिहाइड मध्ये होताना दिसतं. ओके, अगेन नाउ वी गोज टू सेकंडरी अल्कोहोल. आता आपण सेकंडरी अल्कोहोल कडे जाऊ. जर आपण समजा सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि त्या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, ओके, इन द प्रेझेन्स ऑफ oxidizing agent, that is acidified K2Cr2O7. Then this secondary alcohol is oxidized into ketone, आणि हा सेकंडरी अल्कोहोल जो असतो तो कीटोन मध्ये ऑक्सिडाइज होतो. आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळतो इथं? कीटोन. फर्दर this ketone is further not oxidized into carboxylic acid. असं का होतं रे? कारण हा कीटोन जो असतो, कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये परत ऑक्सिडाइज होत नाही, पण प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड मध्ये ऑक्सिडाइज होतो आणि अल्डिहाइड याच्यामध्ये ऑक्सिडाइज होतो. ओके, कशामध्ये? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. इथं अल्फा हायड्रोजन लक्षात घ्या. हियर इन द कीटोन देयर इज नो अल्फा हायड्रोजन. इथं या कीटोन मध्ये अल्फा हायड्रोजन नाहीये. But here in this aldehyde there is alpha hydrogen. पण या अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन असतो, कीटोन मध्ये अल्फा हायड्रोजन असतो. इझिली या अल्फा हायड्रोजन मुळे या अल्डिहाइडच्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ऑक्सिडेशन होतं. परत फर्दर कंटिन्यू जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तर त्याचे ऑक्सिडेशन होतं. बट देयर इज नो अल्फा हायड्रोजन इन द कीटोन, हेन्स दिस कीटोन is further not oxidized into carboxylic acid. Okay, these ketones also oxidize by using the oxidizing agent CrO3 into, sorry, ketones nahi, these secondary alcohols are also oxidized into ketones. Secondary alcohols are also oxidized into ketones by using CrO3. या secondary alcohols ला आपण CrO3 चा यूज करून सुद्धा ऑक्सिडाइज करू शकतो. लक्षात घ्या, आपण त्यांना ऑक्सिडाइज करू शकतो सेकंडरी अल्कोहोल्सला इनटू कीटोन्स. कशामध्ये? कीटोन्स मध्ये. ओके, टर्शरी अल्कोहोल्स. आता आपण कोणाकडे जाऊ बरं? टर्शरी अल्कोहोल्स कडे जाऊ. ओके, टर्शरी अल्कोहोल्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. टर्शरी अल्कोहोल्सचे ऑक्सिडेशन करणं हे डिफिकल्ट असते. इट इज क्वाइट डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज द टर्शरी अल्कोहोल्स, कारण टर्शरी अल्कोहोल्स मध्ये अल्फा हायड्रोजनच नसतो. अल्फा हायड्रोजन जो रिक्वायर्ड असतो. जर आपण प्रायमरी अल्कोहोल बघितला तर प्रायमरी अल्कोहोल कडे अल्फा हायड्रोजन आहे, 2 अल्फा हायड्रोजन असं आहे. लक्षात घ्या, कंटिन्यू जोपर्यंत या दोघं अल्फा हायड्रोजनचे ऑक्सिडेशन होत नाही, त्या अल्फा कार्बनचे ऑक्सिडेशन होत नाही, तोपर्यंत कंटिन्यू जोपर्यंत हे हायड्रोजन्स रिमूव्ह होत नाही तोपर्यंत या प्रायमरी अल्कोहोलचे ऑक्सिडेशन होत राहतं कार्बोक्सिलिक ऍसिड पर्यंत, ते स्टॉप होऊन जातं. पण सेकंडरी अल्कोहोल जर आपण बघितला तर या सेकंडरी अल्कोहोल मध्ये एकच अल्फा हायड्रोजन असतो, म्हणून एकाच स्टेप मध्ये ही रिएक्शन कीटोन पर्यंत स्टॉप होऊन जाते. फर्दर त्याचे ऑक्सिडेशन पॉसिबल होत नाही कारण अल्फा हायड्रोजन नसतो. पण जर आपण टर्शरी अल्कोहोल बघितला, इन द टर्शरी अल्कोहोल
there is no alpha hydrogen atom to oxidize the tertiary alcohol. टर्शरी अल्कोहोलचे ऑक्सिडेशन होण्यासाठी टर्शरी अल्कोहोलकडे अल्फा हायड्रोजन नाहीये, म्हणून या टर्शरी अल्कोहोलचे ऑक्सिडेशन इट इज अ डिफिकल्ट, क्वाइट डिफिकल्ट as compared to primary and secondary alcohol. ओके, बट मग जर आपण सिंपल ऑक्सिडायझिंग एजंट घेतला, समजून घ्या याच्यासारखा आपण ऍसिडिफाईड K2Cr2O7 घेतला आणि जर आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायला गेलो, ओके, दिस इज अ टर्शरी अल्कोहोल, आणि या टर्शरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं, ओके, करतोय कोणाचा यूज करून? ऍसिडिफाईड K2Cr2O7 चा यूज करून. बट देयर इज नो रिएक्शन टेक प्लेस, पण इथं कोणत्याही प्रकारची रिएक्शन होणार नाही, हे लक्षात घेण्यासारखे. बट इफ वी यूज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक CrO3, जर समजा आपण CrO3 सारखा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आणि वी हिट स्ट्रॉंगली दिस रिएक्शन मिक्सचर, जर समजा आपण त्या रिएक्शन मिक्सचरला स्ट्रॉंगली हिट केलं, ओके, ऍज युजल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा त्याचं डिहायड्रेशन होईल, आपण त्याला स्ट्रॉंगली हिट केलं. पहिल्यांदा याचं काय होईल बरं? डिहायड्रेशन होईल, सॉरी, काय होईल बरं याचं? फर्स्ट डिहायड्रेशन टेक प्लेस. समजा आपण इथं एक्झाम्पल घेऊ, घेऊ, समजा आपण इथं मिथाइल्स ग्रुप घेतले, ऑल आर सिमिलर आपण घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला डिहायड्रेशन समजणं थोडंसं इझी होऊन जाईल. फर्स्ट डिहायड्रेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल टेक प्लेस. इथं या टर्शरी अल्कोहोलचे काय होईल बरं? डिहायड्रेशन होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल असा विथ द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, मग आपल्याला प्रोडक्ट भेटला 2 मिथिल प्रोप 1 इन. Okay, and again due to the strong nature of this CrO3, there is breaking of carbon double bond take place. या CrO3 चं नेचर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे इथं या अल्किनचा कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो and this alkene is converted into ketone. This alkene is converted into ketone and we get a byproduct water molecule and carbon dioxide. परत याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होत असताना इथं आपण CrO3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलेला आहे आणि आपण त्याला स्ट्रॉंगली हिट करतोय. तिथं हा कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि या एवढ्या युनिटच्या कीटोन मध्ये कन्वर्जन होईल आणि याचं कन्वर्जन वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये होईल. ओके, आणि आपल्याला काय मिळणार आहे बघा? CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2O प्लस CO2 ऍज अ बाय प्रोडक्ट मिळतील आणि आपल्याला हा कीटोन मिळेल ऍसिटोन. ओके, कारण या टर्शरी अल्कोहोल मध्ये अल्फा हायड्रोजन नसतो म्हणून याचं डायरेक्ट ऑक्सिडेशन पॉसिबल नसतं, आपल्याला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावा लागतो. ओके, नाउ आता आपण नेक्स्ट रिएक्शन कडे जाऊ. हिटिंग विथ ऑक्सिडेशन टाइपची रिएक्शन आहे ती हिटिंग विथ कॉपर. आपण त्याला आता कॉपर सोबत हिट करतोय. आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्सच्या ज्या वेपर्स असतील त्या वेपर्सला आपण हिटेड रेड हॉट कॉपर वरून पास करू, म्हणजे आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल, म्हणजे ऑक्सिडेशनच होणार आहे आणि प्रोडक्ट आपल्याला तेच मिळणार आहे जे आपल्याला इथं भेटले. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन आणि टर्शरी अल्कोहोल पासून त्याच्यात ऑक्सिडेशन पॉसिबल नाहीये तर टर्शरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्कीन मिळणार आहे. पुढे नेक्स्ट जे आहे ती नेक्स्ट रिएक्शन या हिटिंग विथ कॉपर मध्ये पॉसिबल नसते. ओके, चला मग आता व्हेन वेपर्स ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स पास ओव्हर द स्ट्रॉंगली हिटेड कॉपर and then the oxidation of each alcohol take place आणि प्रत्येक अल्कोहोलचे ऑक्सिडेशन होतं. मग कसं ऑक्सिडेशन होईल बघा? प्रायमरी अल्कोहोल, आपण स्टार्ट करू प्रायमरी अल्कोहोल पासून.
ओके. आणि या प्रायमरी अल्कोहोल्सच्या वेपरला आपण हिटेड कॉपर वरून पास केलं. टेम्परेचर असेल 573 केल्विन आणि इथं ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि या प्रायमरी अल्कोहोलचे ऑक्सिडेशन होऊन आपल्याला अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळत असतो. सिमिलरली जसं आपण प्रिव्हियस फक्त इथं आपण हा जो रिएजंट आहे तो चेंज केला. तिथं वेगळा होता, इथं वेगळा होता. ऑक्सिडायझिंग एजंट आपण ज्याला म्हणू शकतो तो आपण चेंज केला. जर आपण सेकंडरी अल्कोहोल घेतला तर त्या सेकंडरी अल्कोहोल्सची रिएक्शन जी असते ती सिमिलरली जशी मागच्या याच्यामध्ये होते त्याच टाइप मध्ये होते. सेकंडरी अल्कोहोल जो असतो दॅट सेकंडरी अल्कोहोल वेपर ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स when pass over heated copper, strongly heated copper at temperature 573 Kelvin, then oxidation of this secondary alcohol take place and that converted into ketone. आणि तो कशामध्ये कन्वर्ट होतो? कीटोन मध्ये कन्वर्ट होत असताना दिसतो. Now you see the reaction of tertiary alcohol. Okay, आता आपण tertiary alcohol ची रिएक्शन बघू. When vapor of this tertiary alcohol is passed over the strongly hot heated copper at 573 Kelvin, at temperature 573 Kelvin, then the dehydration of this alcohol take place. आणि या अल्कोहोलचं काय होतं बरं? डिहायड्रेशन होतं. यासाठी आपण या R ग्रुपच्या जागेवर CH3 म्हणजे आपल्याला कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड. ओके, हे आपल्याला अंडरस्टँड व्हायला कन्व्हिनियंट म्हणून आपण घेतोय. तर याचं याचं काय होतं? डिहायड्रेशन होतं. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल याच्यातनं लॉस होतो आणि डिहायड्रेशन झाल्यानंतर आपल्याला याच्यापासून अल्किन हा प्रोडक्ट मिळतो, जो आपल्याला मागच्या रिएक्शन मध्ये जसा भेटला होता त्या टाइप मध्ये आपल्याला तो डिहायड्रेशनने आपल्याला तो अल्किन हा प्रोडक्ट मिळत असतो. 2-methyl prop 1E. Okay, all these are the reactions of alcohols. Now we are going to study the reactions of phenol. आता आपण या सगळ्या ज्या रिएक्शन बघितल्या या सगळ्या अल्कोहोल्सच्या रिएक्शन होत्या. आता आपण फिनॉल्सच्या रिएक्शन्सला स्टडी करू. काय असतात फिनॉल्सच्या रिएक्शन? ओके, आता आपण एक एक फिनॉल्सच्या रिएक्शन जे आहेत त्यांना डिस्क्रिप्टिव्हली व्यवस्थित ब्रॉडली आपण त्यांना स्टडी करून घेऊ. ओके, reactions of phenol. Okay, if we compare benzene and phenol in the terms of reaction, the phenol readily undergoes electrophilic substitution reaction as compared to benzene. जर समजा आपण फिनॉल्स आणि बेन्झीन या दोघांच्या रिएक्शन्सला कंपेअर केलं तर फिनॉल जो असतो तो क्विकली लवकर बेन्झीन पेक्षा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतो. याचे रिझन काय रे? द OH ग्रुप अटॅच टू फिनल रिंग इन फिनॉल. फिनॉल मध्ये या फिनिल रिंगला जो OH ग्रुप अटॅच असतो, दिस OH ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप थ्रू रेझोनन्स इफेक्ट. हा जो OH ग्रुप असतो हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. दिस इज द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. रेझोनन्सने हा काय करतो? हा या फिनिल रिंगला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो अँड इट ऍक्टिव्हेट द फिनिल रिंग. आणि तो फिनिल रिंगला काय करतो? ऍक्टिव्हेट करतो, त्याची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज करतो टुवर्ड्स द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. अँड दिस OH ग्रुप ऍक्टिव्हेट दिस फिनिल रिंग ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. हा जो OH ग्रुप असतो इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे हा ऑर्थो या दोघं पोझिशन ऑर्थो आहे. ओके, या ऑर्थो पोझिशनला आणि या पॅरा पोझिशनला तो या फिनिल रिंगला एरोमॅटिक रिंगला काय करत असतो? ऍक्टिव्हेट करत असतो. बिकॉज ऍट दिस ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, ऍट टू ऑर्थो अँड अ सिंगल पॅरा पोझिशन, that due to the resonance effect, that positions, that all three positions carry negative charge, means electron density at these positions is increases as compared to other position of phenyl ring. म्हणजे ज्यावेळेस आपण रेझोनन्स स्ट्रक्चर काढतो तर रेझोनन्स स्ट्रक्चर काढत असताना या दोन ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे त्या फिनिल रिंगची जी रिएक्टिव्हिटी असते
इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी असते या पोझिशनची ती इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे रिॲक्टिव्हिटी सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच्या टुवर्ड्स इन्क्रीज होताना असतं आपल्याला दिसत असते. मग आता कोणत्या कोणत्या इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन हा फिनॉल शो करतो ते आपण बघूया इन डिटेल. आपण एक बघू. त्याची पहिली रिएक्शन हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. फिनॉलची रिएक्शन हॅलोजन सोबत करायची. हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल आपण घेऊ शकतो ब्रोमीन किंवा क्लोरीन. जशी क्लोरीनची रिएक्शन होते तशी सिमिलर क्लोरीनची रिएक्शन होते. आपण बेटर अंडरस्टँड साठी आपण अगोदर ब्रोमीनची रिएक्शन स्टडी करून वेन ब्रोमीन. आता बघा ब्रोमीनची रिएक्शन होत असताना इथं आपण दोन रिएक्शन कंडिशन घेतलेल्या आहेत. आपण एक पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर यूज केलं तर त्या कंडिशनला ब्रोमीनची रिएक्शन फिनॉल सोबत वेगळी होती. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असते ती सुद्धा. आणि जर आपण लेस पोलर सॉल्व्हंट यूज केलं कार्बन डायसल्फाइड किंवा कार्बन डायऑक्साइड सारखं तर त्याच्या वेळेस ती रिएक्शन वेगळी होती. ओके, दोघं रिएक्शन आपण बघू. ओके, मग दोघं रिएक्शन काय असतील मी ऍट सिमिलर टाइम दोघं रिएक्शन एकाच वेळेस काढता येते ते आपल्याला. आपण हा फिनॉल घेतला. ओके, आणि या फिनॉलची रिएक्शन ऍट सिमिलर टाइम काढा किंवा वेगवेगळ्या काढल्या तरी चालतील. ओके, फर्स्ट आपण एक काम करू. इन द प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्व्हंट घेऊ. व्हेन फिनॉल reacts with bromine in the presence of aqueous medium or polar solvent like water. जर आपण ब्रोमीनची रिएक्शन फिनॉल सोबत केली aqueous medium मध्ये किंवा वॉटर सारख्या पोलर सॉल्व्हंट मध्ये then it gives a product 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. तर आपल्याला याच्यापासून प्रोडक्ट मिळतो 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. सॉरी 3 HBr आणि आपल्याला हा प्रोडक्ट भेटला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. ओके, जर समजा आपण इथं हे सॉल्व्हंट चेंज करून टाकलं, आपण लेस पोलर घेतलं किंवा नॉन पोलर सॉल्व्हंट घेतलं, देन इट शोज डिफरंट रिएक्शन. तर आपल्याला फिनॉल जो असतो डिफरंट रिएक्शन शो करत असतो अँड दॅट गिव्स 2 डिफरंट प्रोडक्ट्स. आणि तो आपल्याला 2 डिफरंट प्रोडक्ट देत असतो. ओके, सॉल्व्हंट लाईक कार्बन डायसल्फाइड which is less polar as compared to water and this reaction takes place at low temperature. Okay, and then this phenol gives 2 different products. हा फिनॉल आपल्याला 2 डिफरंट प्रोडक्ट देतो. फर्स्ट इज ऑर्थोब्रोमोफिनॉल अँड अदर इज पॅराब्रोमोफिनॉल. पहिला प्रोडक्ट आपल्याला मिळतो ऑर्थोब्रोमोफिनॉल आणि दुसरा मिळतो आपल्याला पॅराब्रोमोफिनॉल. ओके, दिस इज द हॅलोजिनेशन रिएक्शन ऑफ फिनॉल. ओके, आता आपण पुढची रिएक्शन बघू. त्याच्यामध्ये नायट्रेशन ऑफ फिनॉल. सेकंड रिएक्शन आपल्याला बघता येईल त्याची नायट्रेशन ऑफ फिनॉल. Nitration of phenol. Okay, this nitration of phenol reaction take place in the presence of nitric acid. ही जी नायट्रेशन ऑफ फिनॉल रिएक्शन असते ही नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होते. इथं सुद्धा आपल्याला 2 टाइप मध्ये ती रिएक्शन क्लासिफाय करता येऊ शकते. इफ द डायल्यूट नायट्रिक ऍसिड रिएक्ट्स विथ फिनॉल. जर समजा इथं पहिल्यामध्ये डायल्यूट नायट्रिक ऍसिडची रिएक्शन जर आपण फिनॉल सोबत केली. ओके, 2 टाइपचे नायट्रिक ऍसिड आपण इथे यूज करू शकतो. डायल्यूट नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. डायल्यूट नायट्रिक ऍसिडची रिएक्शन वेगळी असते, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडची रिएक्शन वेगळी असते. दोघं डिफरंट प्रोडक्ट आपल्याला फॉर्म करत असताना दिसतात. ऍट देन दिस डायल्यूट नायट्रिक ऍसिड गिव्स 2 टाइप्स ऑफ प्रोडक्ट. हा जो डायल्यूट नायट्रिक ऍसिड असतो तो 2 टाइपचे आपल्याला प्रोडक्ट देतो. वन इज ऑर्थोनायट्रोफिनॉल. पहिला जो प्रोडक्ट असतो तो असतो ऑर्थोनायट्रोफिनॉल and other is paranitrophenol.
दुसरा प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो पॅरा नायट्रोफिनॉल. ओके, जर समजा आपण कॉन्सन्ट्रेशन या डायल्यूट नायट्रिक ऍसिड चेंज केलं तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट सुद्धा वेगळा मिळेल. ओके, मग कसा मिळेल तो प्रोडक्ट आपण बघू. इफ द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड रिएक्ट्स विथ फिनॉल, जर समजा आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड ची रिएक्शन फिनॉल सोबत केली, ओके, देन इट गिव्स अ प्रोडक्ट. हे कॉन्सन्ट्रेटेड असेल, इट गिव्स अ सिंगल प्रोडक्ट. आपल्याला हा सिंगल प्रोडक्ट देणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ दिस रिएक्शन टेक प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, इट गिव्स प्रोडक्ट 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. आणि आपल्याला हा एकच प्रोडक्ट देतो आणि त्या एका प्रोडक्टचे नाव आहे 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. And this 2,4,6 trinitrophenol, commonly it is also known as picric acid. And this picric acid is used to prepare explosives. आणि या picric acid ला आपण explosives बनवण्यासाठी सुद्धा यूज करतो, स्फोटक बनवण्यासाठी सुद्धा यूज करतो. पुढची रिएक्शन आहे सल्फोनेशन. Sulfonation of phenol. This sulfonation of phenol is take place in the presence of sulfuric acid. ही जी सल्फोनेशन ऑफ फिनॉल आहे ही सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होती. इथं पण दोन कंडिशन आपण अप्लाय करू शकतो, कोल्ड सल्फ्युरिक ऍसिड, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. दोघं कंडिशनला आपल्याला प्रोडक्ट वेगळे मिळतात. कोल्ड सल्फ्युरिक ऍसिडचा प्रोडक्ट वेगळा असतो, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा प्रोडक्ट वेगळा असतो आणि हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा प्रोडक्ट वेगळा असतो. मग कसे आपल्याला प्रोडक्ट मिळतील बघा. दिस फिनॉल रिएक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. हा जो फिनॉल असतो हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो, बट ऍट 2 कंडिशन्स. पण 2 कंडिशनला. फर्स्ट कंडिशन इज दॅट ऍट कोल्ड कंडिशन. पहिली कोणती कंडिशन असते? कोल्ड कंडिशन और ऍट रूम टेम्परेचर. किंवा रूम टेम्परेचरला हा रिएक्ट होत असताना आपल्याला दिसत असतो. ओके, हियर when this phenol reacts with concentrated sulfuric acid at room temperature or cold condition, then it gives the product orthophenol sulfonic acid. आणि आपल्याला कोणता प्रोडक्ट देतो? ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड हा प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो. ओके, but when this concentrated sulfuric acid reacts with phenol at hot condition at temperature 373 Kelvin, then it gives product para phenol sulfonic acid. हा आहे ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड आणि हा आहे पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. ओके, आता नेक्स्ट जी रिएक्शन आहे फिनॉलची त्याला आपण बोलत असतो रायमर टायमन रिएक्शन. जी नेक्स्ट रिएक्शन आहे फिनॉलची त्या रिएक्शनचं नाव आहे रायमर टायमन रिएक्शन. मग या रिएक्शन मध्ये आपण काय करतो बरं? इन दिस रिएक्शन फिनॉल रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म. या रिएक्शन मध्ये फिनॉल जो असतो तो क्लोरोफॉर्म सोबत रिएक्ट होतो इन द प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम और एक्वियस NaOH सोल्यूशन. देन इट गिव्स अ इंटरमिजिएट आणि त्याच्यापासून आपल्याला इंटरमिजिएट मिळतो.
Further, this intermediate is converted into salicylaldehyde. This intermediate is converted into salicylaldehyde. First it converted into सोडियम सॅलिसिलेट. पहिल्यांदा हा कशामध्ये कन्वर्ट होतो? सोडियम सॅलिसिलेट. सोडियम सॅलिसिलल्डेट. सोडियम सॅलिसिलल्डेट. ओके. जर आपण याचं ऍसिडिफिकेशन केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो सॅलिसिलल्डेहाइड. ओके. द नेक्स्ट रिएक्शन ऑफ फिनॉल इज दैट कोल्ब्स रिएक्शन और कोल्बेज रिएक्शन. आपण त्याला प्रोनाउन्सिएशन वेगवेगळं असतं. प्रोनाउन्सिएशन आपण कसं त्याच्यात ज्याला जसं वाटलं ते आपण म्हणतो प्रोनाउन्सिएशन देऊ शकतो. कोल्ब्स रिएक्शन किंवा कोल्बेज रिएक्शन. कोल्बे रिएक्शन मग या रिएक्शन मध्ये काय होतं? इन दिस रिएक्शन सोडियम फिनॉक्साइड is treated with carbon dioxide. हा सोडियम फिनॉक्साइड असतो आणि आपण याला कार्बन डायऑक्साइड सोबत ट्रीट करतो. ओके. at temperature 398 Kelvin and 6 atmospheric pressure. Then it gives sodium salicylate. आपल्याला कोणता प्रोडक्ट येतो? सोडियम सॅलिसिलेट. आपल्याला हा प्रोडक्ट मिळत असतो. त्याच्याने आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो त्याचे नाव असतं सोडियम सॅलिसिलेट. बरोबर. सोडियम सॅलिसिलेट आपल्याला हा प्रोडक्ट मिळत असतो. ओके. अगेन दिस सोडियम सॅलिसिलेट ऑन ऍसिडिफिकेशन विथ ऍसिड. आपण जर या सोडियम सॅलिसिलेटचं ऍसिडिफिकेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड देन इट गिव्स अ प्रोडक्ट सॅलिसिलिक ऍसिड. आपल्याला याच्यापासून जो प्रोडक्ट मिळतो त्या प्रोडक्टचे नाव आहे सॅलिसिलिक ऍसिड. Okay. Now goes to the next reaction, and the next reaction of phenol is that oxidation of phenol. आता आपण पुढच्या रिएक्शन कडे जाऊ आणि पुढच्या रिएक्शनचे नाव आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. याच्यामध्ये काय होतं? इन दिस रिएक्शन phenol gets oxidized in the presence of oxidizing agent like CrO3 chromium anhydride or acidified K2Cr2O7 or potassium dichromate. इथं या रिएक्शन मध्ये हा फिनॉल जो असतो याचे ऑक्सिडेशन होतं क्रोमियम अनहायड्रेटच्या प्रेझेन्स मध्ये किंवा दुसरा आपण घेऊ शकतो सोडियम डायक्रोमेट असेल किंवा पोटॅशियम डायक्रोमेट असेल. Okay, in the presence of acid. Then this phenol gets oxidized into parabenzoquinone आणि या फिनॉलचे ऑक्सिडेशन होतं आणि ते फिनॉलचे ऑक्सिडेशन पॅराबेन्झोक्विनोन मध्ये होतं. आणि हा आला पॅराबेन्झो क्यूनो. ओके. नेक्स्ट रिएक्शन जी आहे
त्या रिएक्शनचं नाव आहे कॅटालायटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. कॅटालायटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. आता याच्यामध्ये काय होतं, इन दिस रिएक्शन फिनॉल रिड्यूस बाय युजिंग कॅटालायटिक हायड्रोजिनेशन इनटू सायक्लोहेक्झेनॉल. या रिएक्शन मध्ये आपण कॅटालायटिक हायड्रोजिनेशनचा यूज करून फिनॉलला रिड्यूस करतो. हा जो फिनॉल असतो ज्याला आपण कॅटालायटिक हायड्रोजिनेशनचा यूज करून रिड्यूस करतो आणि त्याच्यापासून आपल्याला सायक्लोहेक्झेनॉल हा प्रोडक्ट मिळतो. सायक्लोहेक्झेनॉल. ओके. आता याच्यातली लास्ट रिएक्शन राहिली, ते लास्ट रिएक्शनचं नाव आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. या रिएक्शन मध्ये काय होतं, रिडक्शन ऑफ फिनॉल मध्ये फिनॉल गेट रिड्यूस्ड बाय युजिंग झिंक डस्ट इनटू बेन्झीन. या रिएक्शन मध्ये फिनॉल जो असतो तो फिनॉल त्याचे रिडक्शन होतं आणि त्या रिडक्शन साठी आपण झिंक डस्टचा यूज करतो, झिंक पावडरचा यूज करतो आणि त्या झिंक डस्ट मुळे या फिनॉलचे जे रिडक्शन होतं ते रिडक्शन बेन्झीन मध्ये होतं. या फिनॉलचे रिडक्शन बेन्झीन मध्ये आपल्याला होताना दिसतं आणि त्याच्यापासून या फिनॉल पासून आपल्याला बेन्झीन हा प्रोडक्ट मिळतो. ओके. इथं आपल्या अल्कोहोल्स आणि फिनॉल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिएक्शन ज्या आहेत त्या आपल्या संपल्या. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण इथर्सला सुरुवात करू. इथर्सच्या प्रिपरेशन मेथड आणि इथर्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टडी करू.